अध्याय 2. संजय धृतराष्ट्राला सांगता युद्ध आईल्या वैरी करुणेरी दुःखग्रस्त जावन दोळ्या उद्दा बोरून बशिल्ल्या अर्जुनाक पळोवन श्रीकृष्ण अशें सांगता. प्रिय अर्जुना, तुगेल्या मनांत असल कश्मल कशें आयलें? हें अज्ञान तुका योग्य न्हय. हें कश्मल अनार्य जालेलें. तुका हें कश्मल स्वर्ग प्राप्ती कोण दिना. तुगेले अपकिर्तीक कारण जाता. तूं असमर्थ आनी हेडिसो कोर नाका. तुगेलें हें मना दौर्बल्य तुच्छ जालेलें. हें सोडून उठ्ठा युद्ध करी. तेदन अर्जुन कृष्णाले सांगता, मधुसूदना, पूजनीय जावन अशे भीष्माचार्य, द्रोणाचार्य आनी विंगडांक हांवें ह्या युद्धांत बाणान कशें मारचें. गुरुजनां आसल्या महानुभावांक जीवश मारून वांचे बशी भीमागून वांचेचें हांग. म्हाका हे हैक जिवनांत ऐश्वर्य अपेक्षा आसा जाल्यारय तांणी मिगेलीं गुरुजन तांकां जीवश मारून आमी राज्य सुख अनुभव केल्यार आमी अनुभव करचे प्रति एक सुखय हिंसेन आवृत जावन आसता. युद्धांत आमी तांकां सोंसूचें न्हय तांगेल्या हातांत आमी चलुचें. ह्या दोनींत आमकां खंयचें श्रेयस्कर मेळिल्लें म्हाका कळतर ना. धृतराष्ट्राच्या चेडवांक आमी युद्धांत जीवश मारले म्हण जाल्यार आमकां वांचका मेळिल्लो आशा आसना. जाल्यारय तांणी रणरंगांत आमगेले एदूर येवन युद्धाक राबलेत. हे कार्पण्या दोशान हांव मिगेल कर्तव्या बग्गे गोंदलार आसा. हे दुख्खा निमित्त मिगेल स्वभाव संकुचीत जाला. मिगेल मना स्वास्थ्य हांवें संपूर्ण जावन कळून घेतलां. असल परिस्थितीर म्हाका खंयचे श्रेयस्कर म्हणून निश्चय जावन सांग. आतां हांव तुगे शिष्य आनी तुका हांव पूर्ण शरणागत जाला. दय दवरून म्हाका मार्गदर्शन करी. मिगेल इंद्रियांक आनी मनाक दुर्बल करता अशें हें दुख्ख कशी दूर करता म्हणून म्हाका कळतरी ना. जाय जाल्यार म्हाका हे भुंयचे वयरी समृद्ध जाल्लें राज्य मेळ्ळो. न्हय स्वर्गा आशिल्लें देवतेलें रायालें प्रभुत्व जाल्यारय मेळ्ळो जाल्यारय म्हाका हें दुख्ख दूर कोन्न घेवच्याक जातरी ना. तेदना संजय सांगता, शत्रू सैन्याक निग्रह करूंक समर्थ जावन अर्जुन हे प्रकार कृष्णाक सांगून हांव युद्ध करना म्हूण सांगून न्हूत जाता. तेदना दोन सैन्या मध्येंत रथार बशिल्ले अर्जुनाक पळोवन कृष्ण हसनमुख जावन अशी सांगता, अर्जुना, तूं ज्ञानीवरी उलयतस. कोण शोक करून घेवच्याक योग्य न्हय की तूं तसल्याल बग्गे शोक करतस. ज्ञानी आशिल्ल्याल बग्गे जेवो मेलेल्याल बग्गे जेवो दुख्खीत जायना. हांव ना आशिल्लो म्हणलेलो कालू ना. तूं ना आशिल्लो म्हणलेलो कालू ना. युद्ध आईल रायांनी नांतिलो कालू ना. भविश्यांत आमी पुराय आसना ती म्हणलेलो कालू ना. कशी देहस्थ आत्म देहांत बाल्य, बाल्यादकून यौवन, यौवनादकून मांतारपण हाजें अनुभव करतर सागवत की तशींची मरणानंतर विंगड शरिराक सागवता. कशी सिंहांगालो आनी वैशाखू येता आसतना वता आसता की तशींची हे जिवनेंत सूख आनी दुख्ख येता आसता वता आसता. हें सूख आनी दुख्ख इंद्रिय आनी इंद्रिया विशयाचे संयोगान उत्पन्न जाता. आमी हे सुख दुख्खा निमित्त विचलीत जावचे नज. आमी हें सहन करचें शिक्का. कोण सुख दुख्खा निमित्त विचलीत जायनाशी स्थिर जावन आसता की तो अमर जीवन प्राप्त करूंक योग्य आसता. तत्वदर्शींक हें सत्य गोतस. आत्म म्हळेलें सत, सनातन आनी अमर आनी केन्नाय नश्ट जायना. हें शरीर असत, सदा नश्ट जावत तसल्यांची आनी हें असत स्थिर जावन आसना. आत्म सगळे शरिरान व्याप्त जावन आसा. आत्माचे नाश जेवो अंत जेवो केन्नाय जायना. अविनाशी जावन अशें आत्मा नाश कोणाच्यानय करूं सादिना. आत्मा नाश हें प्राकृत शरीर नाश जावपाचीच पुराय शरिरांकय अंत आसा. आत्म स्वयं सनातन, अमर, अविनाशी आनी अचिंत्य जावन आसा. त्या निमित्त तूं युद्ध करी. कोण हांव ताका मारता न्हय तो म्हाका मारता म्हूण लेखता की ताका ज्ञान ना. इत्या म्हळ्यार हांव आत्मा विंगड आत्माके जीवश मारना. विंगड आत्माक हांव आत्माके जीवश मारूं सादिना. आत्माक जल्म म्हणलेलो ना. आत्माक मरण म्हणलेलें ना. आत्मा अनादी कालादकून अनंत काल तनकय आसता.
आत्म अजन्मी अमर खंयचेय प्रकाराचे बदलावणे ज्ञानांतील तत्व. शरीर नाश जाल्यारय आत्म मरना, नैवे नष्ट जायना. कोणाक आत्म अविनाशी सनातन बदलावण नांतिलें म्हूण गोतस की तेदन ताणें अनेक व्यक्तीक जीव मारूक नैवे मारोवच्याक कशी साध्यस. कशी आमी पोरणी वस्त्र त्याग करून नव वस्त्र धारण करता ती, तशी हें आत्म जीर्ण जाल्लेलें शरीर रुपी वस्त्र त्याग करून नव शरीर धारण करता. शस्त्रान आत्माक कुडको करूं जायना, अग्नीक आत्माक जोळोवचें जायना, उदकाक आत्माक वल्ली करूं सादिना, वायूक आत्माक सुकोवचें सादिना. शस्त्रान आत्माक मोडूं जायना, अग्नींत जोळोवचें जायना, उदकांत करगसूचें जायना, वाऱ्यान सुकोवचें जायना. आत्म नित्य जलल वस्तू, पुरा कडेन नाश वस्तू. आत्म केन्नाय बदलावण जायना. आत्म अचल आनी सनातन जावन एक जावन आसता. आत्म अव्यक्त, आत्म अचिंत्य. आत्माक इंद्रियान नेवे मनान ग्रहण करूं सादिना. अर्जुना, आत्माचे गुण पुराय अशी म्हूण कळतरी तूं शोक करचें आवश्यकत ना. आत्म जाता आसता आनी मरता आसता म्हूण तूं लेखल्यारय तुवें शोक करचें आवश्यकत ना. कित्या म्हळ्यार जल्म आयिल्ली मरता ती, मेल्लें लापास जल्म येता ती. कसं हें जनन आनी मरण जावनूच येता ताजे बग्गे तूं शोक करचें आवश्यकत ना. जल्म येवचे फुडें खंयची प्राणी दोळ्या दिसना. जनन आनी मरणा मदें स्वल्प काल मात्र दोळ्या दिसता ती. मरणा नंतर आपास दिसना ती. त्या निमित्त तुवें शोक करचें आवश्यकते ना. केलो जन हें आत्मतत्व अद्भुत म्हूण पळयता ती. केलो जन हें आत्मतत्व अद्भुत म्हणून वर्णन करता ती. केलो जन हें आत्मतत्व अद्भुत म्हणलें आयकता ती. आनी केलो जनाक हें आत्मतत्व म्हणलेलें कसन म्हणलेलें अर्थ कोण घेवच्याक सादिना. पुरा जनाले शरिरां आशी हें आत्म अमर जावन आसा. हाका केन्नाय जीव मारूं साध्य ना. त्या निमित्त तुवें खंयचेय प्राणी बग्गे शोक करचें आवश्यकत ना. अर्जुना, तांतूय तुगेलें क्षत्रिय धर्म परिगणन केल्यारय तुवें खंयचेय कारणाकय विचलीत जावचें आवश्यकते ना. क्षत्रियांक युध्द करचे भशेन व्हड खंयचेंय कर्तव्य ना. कोणा भाग्य आसा की तांकां मात्र असलें धर्मयुध्द करचे अवकाश मेळटा. तुका हो युध्द करचे अवकाश मेळ्ळा. कोणाक असल अवकाश मेळ्ळ्या की तसल्या खातीर स्वर्गा बागील काणू आसता. तूं पक्कनी युध्द करनी म्हूण जाल्यार कर्तव्य लोप केलेले पापाक भागीदार जाता. जन तुगेल्या अपयशा बग्गे केन्नाय उलयता ती. गौरवान्वीत व्यक्तींक हें अपयश मृत्यू भशी कळ्ळें. युध्द करूंक आयिल राय कसो लेखता म्हळ्यार तूं युध्दांत भिवून मागशी गेला म्हूण लेखता ती. कोण तुका गौरव दितले की तांणी पुरा जनय तुका निकृश्ट जावन पळयता ती. शत्रुजन तुगेलें शक्तीचें निंदन करता ती. तुगेल्या तांणी अवाच्य शब्दान उलयता ती. हाज्या भशी दुख्खा विशीं तुका विंगड कसलोच युध्दांत तूं मेल्लो म्हूण जाल्यार तुका स्वर्ग प्राप्त जाता. गेले वेळार हें राज्याचें सूख प्राप्त जाता तुका. त्या निमित्त अर्जुना, तूं युध्द करूंक निश्चय करी. सुख दुख्ख, लाभ नश्ट, जय अपजय हें पुराय समान रितीरी पळय आनी युध्दाक तयार जा. हें युध्द कर्तव्य म्हूण करी. तूं कर्तव्य म्हूण लेखल्यार तुका कसले नमने पाप येना. अर्जुना, तुका हांव आतां सांख्ययोगा ज्ञान दिलें. आतां तुका निश्काम कर्मयोगा ज्ञान दिता. हें कर्मयोगा ज्ञान प्राप्त जातरी तूं कर्म करता आसल्यारय हे कर्मबंधनाक सिरकून पडना. तुवें निश्काम जावन कर्म केलें म्हूण जाल्यार तुका कर्माचें बंधन ना. निश्काम कर्म करचे निमित्त तुका कसलीय बाद ना. निश्काम कर्म करचे निमित्त खंयचेय प्रकाराचें अहित जायना. हे निश्काम कर्मा मार्गार आमी स्वल्प जमकली म्हळ्यारय आमकां भयानक परिस्थितीर रक्षण मेळटा.
कर्मयोगा मार्गारी चलतल्याल बुद्धी स्थिर जावन आसता आनी असल्यांक एक संकल्प आसता. कोणाक चंचल मन आसकी तांगेल बुद्धी स्थिर जावन आसना. कोणाक चंचल स्वभाव आसकी तांगेल बुद्धीक मस्त शाक आसतात. अज्ञानी मनुष्य वेदाचे शब्दांतूची आनंद प्राप्त करून घेतात. अज्ञानी जन शास्त्रा सांगिल्ल्या कर्मकांडांतूची आसक्त जावन आसतात. त्या निमित्त हे अज्ञानी लोक कर्मकांड सोडल्यार विंगड कसने ना म्हूण लागतात. असले अज्ञानी जनाल मन स्वार्थान भोर नासता. इंद्रिया भोग, ऐश्वर्य प्राप्ती आनी स्वर्ग प्राप्तीची श्रेष्ठ म्हूण लागतात. कोण काम्य कर्माची करतर आसता की तसलें जनन मरण जत आसता. कोण इंद्रिया विशयांत आसक्त जाल्ल्यां की तांकां मन आत्मांत स्थिर जावन राबोवचें साध्य जायना. वेद चेडतीचें त्रिगुणां विशयी सांगता. तूं त्रिगुणातीत जावका. तूं हें सूख आनी दुख्खाचें द्वंद्वा दाखोवन भायर येवका आनी आत्मांतूच स्थित जावका. तूं तुगेले योगक्षमाची यचन सोडी आनी आत्मांतूच स्थित जा. आत्मज्ञान प्राप्त करतरी तुका खंयचेय ज्ञानाची आवश्यकता ना. एक व्हड जलाशय कशी एक सान बांयचें काम करतकी तशींची वेदाचें संपूर्ण ज्ञान आशिल्लो मनुष्य वेदाचें पूर्ण प्रयोजन प्राप्त करून घेता. अर्जुना, तुका कर्म करूं मात्र अधिकार आसा. कर्मफला वयर कसलो अधिकार ना. कर्मफलाक तुवें कारण म्हणून लेखूं नाका. मनुश्याक तागेलें कर्तव्य कर्म सोडचें आलोचन येवच्या कनच. मनाचे समस्थितीकची योग म्हणचे. तूं पुरा नमन्याची आसक्ती आनी फलाचे इच्छी सोडी. सोलूचें आनी गेलोवचें समान जावन पळय. तूं मनांत ह्या प्रकारा स्थिती हाडून कर्म करतर बस. निश्काम कर्माक बुद्धियोग म्हणून सांगतात. निश्काम कर्म सकाम कर्मा भाशी मस्त श्रेष्ठ. त्या निमित्त तूं केन्नाय बुद्धियोगाचो आश्रय घे. कोण तांगेल कर्माचें फलाची अपेक्षा करता की तसले जन अल्पजन. कोण तागेल बुद्धी ब्रह्मांत स्थित केल्या तसलीं कर्माचें शुभ फल आनी अशुभ फल दोनी दाखूनय मुक्त जातात. कर्म कौशलाकच योग म्हूण सांगचें. कोण तांगेल बुद्धी ब्रह्मांतू लीन केल्या की कर्मफलाच पुरा त्याग केला की तसलीं हे जनन मरणा चक्रा दाखून मुक्त जावन परमपद प्राप्त करतात. परमपद प्राप्त करतरी तांणी पुरा नमने दुख्खा दाखून निवृत्त जातात. केदां तुगेल बुद्धी हे मोह मळलेले राना दाखून भायर येता तेदना तुगेल बुद्धी वेदाचे शाब्दीक ज्ञाना दाखून वयर वता आनी आत्मान तूं स्थिर जावन आसता. तेदन तुका आत्माचें दर्शन जाता. हें पुराय आयकून अर्जुन कृष्णाले निमिता. कोणाली बुद्धी स्थिर जाल्यार तो कशी आसता, तागेलें आचरण कशें आसता, तो कशी उलयता, तो कशी बसता, तो कशी उठयता तेदना कृष्ण अर्जुना सांगता. अर्जुना, मना उत्पन्न जावचें पुरा नमने इंद्रिया भोग त्याग करून कोणाल मन आत्मांतू स्थित जातकी ताका स्थितप्रज्ञ म्हणचे. कोणाल मन दुख्खांत विचलीत जायना, सुखांत हर्षीत जायना, राग भय आनी क्रोधा दाखून मुक्त जाला तसलो मनुष्य स्थिर बुद्धीचो म्हूण आपोसून घेता. चांग जाल्यार तेन्ना हर्शीत जायना, वायट जाल्यार तेन्ना दुख्खीत जायना. तसले व्यक्तीली बुद्धी स्थिर जावन आसता. कशी कासव ताजें देहा अंग चिप्पा भितर ताणून घेतकी तशींची कोण तागेलें इंद्रियांक इंद्रिया विशया दाखून मातशी ताणून घेतकी तसल्याल बुद्धी स्थिर जावन आसता. देहस्थ आत्माक इंद्रिया विशया दाखून दूर दवरयता जाल्यार मनांत इंद्रिया विशया आसक्ती आसून आसता. केदन व्यक्तीक परमात्मा दर्शन जाता मना आशिल्ली ती आसक्ती संपूर्ण जावन नाश जाता. त्या निमित्त पुरा इंद्रियांक तांगेल विशया दाखून दूर करून मन मिगेले स्वरुपांतू राबय. अशी करचे निमित्त तुगेल प्रज्ञे स्थिर जावन आसता. कोणाली इंद्रिय तागेल अधीन की तागेली बुद्धी स्थिर जावन आसता. मनान इंद्रिया विशया बगे चिंतन केलेले तेन्ना त्या इंद्रिया विशया बगे आसक्ती उत्पन्न जाता मनांत. हे आसक्ती निमित्त मनांत
काम उत्पन्न जाता. ह्या कामा निमित्त क्रोध उत्पन्न जाता. क्रोधा निमित्त मन मूड जाता. मन मूड जलसताना स्मृती नाश जाता. स्मृती नाश जलसताना बुद्धी नाश जाता. बुद्धी नाश जलसताना मनुष्य पतन जाता. कोण तागेल इंद्रियांक तागेले हतोटींत दवरून घेतकी तसोल मनुष्य राग आनी द्वेषातकून मुक्त जाता. राग आनी द्वेषातकून मुक्त जाल्लो मनुष्य पुरा नमुन्याचे दुःखातकून मुक्त जाता. कोणाक विशुद्ध मन आसा तागेल बुद्धी आत्मांतूच स्थिर जाता. कोणाक मना वयर हतोट ना तागेल बुद्धी स्थिर जावन आसना. तितलें मात्र न्हय, तसल्यांक तांगेल बुद्धी स्थिर करूंक साध्य जायना. कोणाक एकाग्रत ना की तसल्यांक शांती मेळना. कोणाक शांती प्राप्त जायना की तसल्यांक सुखय मेळना. केदना मनुष्याल मन इंद्रिया विशया मागशी वता तेदना चंडमारुत कशी दोणीक तांडून व्हरता तशींची बुद्धीकय अस्थिर कोन्न सोडता. त्या निमित्त खंयची व्यक्ती तागेल इंद्रियांक इंद्रिया विशया दाखून दूर करता तेदन तागेल बुद्धी स्थिर जावन आसता. खंयची विशयांत संसारी जन आसक्त जावन आसा की तसल विशयांत संयमीत व्यक्तीक अनासक्ती आसता. खंयची विशयान संसारी जन अजाग्रत जावन आसता की तसल विशयांत संयमी व्यक्ती पूर्ण जाग्रत जावन आसता. कशी समुद्राक मस्त न्हंय येवन सर्वत्र असल्यारी शांत जावन आसता की तशींची मनाक कितलेय नमुने कामाने भायर दाखून येता असल्यारी स्थिर बुद्धी मनुष्य शांत जावन आसता. खंयचे मनुष्य इंद्रिया विशया मागशी वता ताका शांती मेळ्ळय ना. मनुष्य केदना पुरा नमुने कामन सोडता, पुरा नमुने फला अपेक्षा सोडता. खंयच्याय विशया बगे राग आसना, हांव मालीक म्हणलेलो भाव आसना तेदन ताका पूर्ण शांती मेळटा. ही स्थिती परब्रह्म प्राप्त करची स्थिती. कोणाक ही स्थिती एक फावटी प्राप्त जाता तांणी हे मोहबंधनाक पणाती. मरणा वेळारी कोण ह्या स्थितीर आसता की तसल व्यक्ती परमानंद प्राप्त करता. ओम